सोने चांदीचे भाव कितीही गगनाला भिडलेले असताना शिर्डीच्या साई चरणी सुवर्णदानामध्ये कोणतीच कसर होताना दिसत नाही। काल साईबाबांना 2 मोठी सोन्याची दान देण्यात आली आहेत। मध्य प्रदेशमधील भाविकांना बाबांना 22 लाखांचा मुकुट अर्पण केलाय। दुसरीकडे दुबई येथील एका साई भक्तानं साई मंदिराच्या उत्तर बाजूला असलेल्या खिडकीला 4ही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम आणि सोन्याचा मुलामा असलेली साधारण 55 लाखांची सुंदर फ्रेम ही अर्पण केली आहे। त्यामुळे भाविक आता सुवर्ण या खिडकीमधून साईचं दर्शन घेताना सुद्धा पाहायला मिळत आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। देशात सोने चांदी कितीही महाग झालं असले तरी साईबाबांच्या चरणी जे आहे ते भाविकांचं सोनं चांदीचा दान करण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतच चालल्याचं पाहायला मिळत आहे। काल मध्य प्रदेशातील एका भाविकाने साईबाबांना आपली मनोकामना पूर्ण झाली म्हणून 22 लाखांचा सोन्याचा मुकुट जो आहे तो दान केलेला आहे। दुबई येथील भाविकांना देखील साईबाबांच्या दर्शनासाठी असलेली ही जे समाधी मंदिर जे आहे याची जी खिडकी आहे ही सुवर्ण करून टाकलेली आहे। या ठिकाणी सोन्याची फ्रेम जी आहे ती बसवलेली आहे। दुबई येथील या भाविकानं याआधी साईबाबांना जे आहे ते सोन्याच्या वस्तू दान केलेल्या आहे। त्यानंतर आता या ठिकाणची जी खिडकी आहे या खिडकीवर अत्यंत सुंदर असं नक्षीकाम करत ही खिडकीची फ्रेम जी आहे त्याला सुवर्ण केलेला आहे। सोन्याचा मुलामा लावलेला आहे, कॉपरची फ्रेम करून त्याच्यावर सोन्याचा मुलामा लावलेला आहे। भाविक जे आहे ते या ठिकाणी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडल्यानंतर या खिडकीतून देखील काही भाविक जे आहे ते दर्शन घेतात। ज्या भाविकांना आतमध्ये मंदिरात जाणं शक्य होत नाही त्यांना या ठिकाणून जे आहे ते साईबाबांची झलक जी आहे ती पाहायला मिळते। पूर्वी या ठिकाणी सामान्य खिडकी होती, मात्र आता ही खिडकी सुवर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे। साईबाबांचं दर्शन जे आहे ते आता सुवर्ण खिडकीतून साईबाबा आपल्याला पाहायला मिळत असल्यानं भाविक देखील मोठ्या कुतूहलानं या ठिकाणी साईबाबांचं दर्शन करताना दिसून येत आहे। जो दुबई येथील जे भाविक आहे त्यांनी हे सर्व दान जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास 55 लाख रुपये किमतीचं हे सोनं जे आहे ते या ठिकाणी चढवण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर म्हटलं तर सोन्याचे भाव गगनाला भिडत आहे, सोनं महाग झाल्याचं म्हटलं जात आहे। मात्र ज्या साईबाबांनी आपलं पूर्ण आयुष्य फकीर वेशामध्ये फकीर अवस्थेमध्ये व्यतीत केलं त्यांना भाविक जे आहेत ते कुबेर करू पाहत आहे असं या निमित्ताने पाहायला मिळते। भाविकांची धारणा आहे की साईबाबा त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि त्यानंतर साईबाबांना आपण काहीतरी देऊ लागतो म्हणून भाविक मोठ्या प्रमाणात साईंना दान धर्म करताना दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।